ज्या वयात तरुण नोकरी शोधतात त्या वयात ती मंत्री झाली. तामिळनाडूमध्ये विजय थालापतीच्या विजयानंतर जर कोणी चर्चेत असेल तर ती आहे 29 वर्षाची तरुणी एस कीर्तना. एस कीर्तनाची एवढी चर्चा का होतीये? त्याचं कारण म्हणजे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या जिद्दीने ती विजय थालापतीच्या कॅबिनेटमध्ये सर्वात तरुण व एकमेव महिला मंत्री झाली आहे. एवढ्या तरुण वयात तिने मोठमोठ्या प्रस्थापितांना धूळ चारली. तामिळनाडूतील विरुधननगर तिचा जन्म झाला. तिथेच तिने आपलं प्राथमिक शिक्षण तमिळ या भाषेमध्ये पूर्ण केलं. तिच्या घरची परिस्थिती सर्वसाधारण होती. तिने कामराज विद्यापीठातून गणित विषयात पदवी घेतली. पुढे तिने स्टॅटिस्टिक या विषयात पॉंडिचेरी विद्यापीठातून मास्टर्स केलं. पण तिला राजकारणात रस असल्यामुळे तिने समक्षेत्र निवडलं, ते म्हणजे पॉलिटिकल कन्सल्टन्सीचं. आयपॅक व शोटाईम सारख्या मोठ्या कंपनीत तिने काम केलं. या कंपनींमध्ये काम करत असताना तिने के स्टालिन, चंद्रबाबू नायडू व ममता बॅनर्जी यांच्यासाठी निवडणुकीची स्ट्रॅटेजी तयार केली. परंतु पडद्यामागून काम करून आपल्याला सिस्टीम बदलता येणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे तिने निर्णय घेतला राजकारणात थेट उतरण्याचा. विजय थालापती याच्या पक्षातील तिला शिवकाशी या मतदारसंघातून तिकीट मिळालं. पण खरी परीक्षा ही तिकीट मिळाल्यानंतर सुरू झाली. कारण शिवकाशीत 70 वर्ष डीएमके आणि एआयडीएमकेची सत्ता होती. परंतु स्वतःजवळ असलेला निवडणूक जिंकवण्याचा अनुभव व जनतेमध्ये जाऊन केलेला थेट प्रचार यामुळे तिने 70 वर्षाचा इतिहास मोडीत काढत शिवकाशीतील पहिली महिला आमदार होण्याचा मान मिळवला. तामिळनाडूमध्ये प्राथमिक शिक्षण झालं असताना देखील कीर्तना उत्तम हिंदी बोलते. आपल्या संघर्षाची जाण असलेली व उच्च शिक्षित असलेली कीर्तना येणाऱ्या काळात तामिळनाडूच्या विकासात आपली भूमिका कशा प्रकारे मांडेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा.